झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। पारू अल्लड आहे, पण तिला या घरच्या इब्रतीची काळजी आहे। ती कधीच बेजबाबदार वागणार नाही। आणि आदित्य तर मला किती मानतो। मला वाईट वाटेल असं कुठलंच कृत्य तो करणार नाही। पण मग हे सगळं का घडलं आणि ही गोष्ट मी इतकी मनावर का घेतेय? आदित्यचं नाव पारू सोबत जोडलं गेलं म्हणून? तिच्यासोबत आदित्यचा फोटो छापला गेला म्हणून? बास, आता किती विचार करतेस? बास न ग, रात गई बात गई, विषय संपतो होता। आणि तसंही आदित्यने तुला वचन दिलंय ना, तू सांगितलेल्या मुलीशीच लग्न करणार आहे म्हणून, मग झालं ना। हो श्रीकांत, मला तुझं सगळं पटतंय, पण आदित्यचा विषय आला ना की मी खूप अस्वस्थ होते रे। का माहिती नाही मला। बरोबर आहे तुझं, तू आई आहेस, तुझं अस्वस्थ होणं स्वाभाविकच आहे। पण तोच विषय डोक्यात ठेवू नकोस ना। हे बघ, मुलं बाहेर क्रिकेट खेळत आहेत। अरे, या वर्षी आपली क्रिकेट मॅच ऑर्गनाइज करणं राहूनच गेलं ना। विसरतील ती मुलं कसली? त्यांनी मॅच सुरू पण केली आहे आणि तू दरवर्षी सहभागी होतेस ना, मग चल ना आता। पण अरे श्रीकांत, माझी तब्येत। खेळू नकोस, चीरअप करायला तरी येशील ना। इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। दादा, दादा, तुम्हाला इंग्रजी बोलता येतं? हा, म्हणजे ते तुमच्यासारखंच, म्हणजे आता शिकतोय असं तेवढा। काय बी म्हणा, लय भारी इंग्रजी बोललात बघा तुम्ही। थँक्यू। मी पारू। मी मारुती कदम। दादा, मला बी इंग्रजी शिकायचं आहे। हा, मग ते मला ना माझ्या काय नाही 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 नाही, बोला ना, काय झालं? नाही, बोला ना, काय झालं? ते मला माझ्या पिरमाला म्हणजे आदित्य सरांना प्रपोज करायचं आहे। अच्छा, आणि ते बी इंग्रजी मध्ये। तर मला असं वाटतं की मी जर का इंग्रजी मध्ये बोलले ना तर त्यांना जास्त आवडेल। माझं इंग्रजी तर बघितलं ना तू। बरं जाऊ द्या, मला आधी सांगा, तुम्ही एवढं भारी इंग्रजी कसं काय बोललात? म्हणजे तुम्ही शिकलात का की आधीपासूनच तुम्हाला? नाही नाही, कुठे, मी पण तुमच्यासारखंच आहे। मी आता म्हणजे आता हल्लीच शिकतोय। आता हा, या वयात? त्याला काय, शिकायला कुठं आलं वयाचं बंधन? काय नाव म्हणाला तुम्ही तुमचं? पारू। पारू तर हे बघा, मनात जिद्द असेल ना तर माणूस हे वय बी काय बघत नाही। एकदा तुम्ही ठरवलं ना की शिकायचंय, मग विषय संपला, मग जगाचा विचार करायचा नाही। मी पण ठरवलंय, शिकायचं, घाबरायचं नाही। आता शिक्षण घ्यायला थांबायचं नाही, स्वप्न पूर्ण करायचं। आणि शिकतोय म्हणून ते वाचलं, इंग्लिश स्पीकिंग क्लास। भारी आहे, भारी आहे। पण दादा, मला हे जमल का हो? अरे तर हे बघा, सगळं सोपं असतं। ही लोक भीती घालवतात, हे कठीण आहे, ते कठीण आहे, गणित कठीण आहे, इंग्रजी कठीण आहे। अहो, सगळं सोपं असतं। म्हणजे माळी सर म्हणतात ना, असं तुम्ही जरा डोकं लावायचं असतं, लॉजिक लावायचं। हे बघा, मला सांगा, तुम्ही असं शब्द ऐकता की नाही? म्हणजे समजा तुम्ही कोणाला मदत केली तर तुम्हाला तो काय म्हणतो? थँक्यू। हा, आणि मग तुमच्याकडून काही चुकी झाली तर तुम्ही लोकांना काय बोलता? सॉरी। मग आणि समजा तू अशी खूप खुश असशील, तू काय बोलतेस? आनंदी। इंग्लिश मध्ये काय बोलते? देवा, हॅपी। हॅपी। हा, मग म्हणजे एवढं म्हणजे खूप सिंपल असतं। आता बघा, मला म्हणायचं आय, तुला म्हणायचं यू, आणि याच्यामध्ये टाकायचं व्याकरण लव। आता हे एकत्र बोला बघू। आय हा, लव हा, यू। मग एवढं सोपं आहे। आता माई सर असते ना, पटकन शाबासकी दिली असती। ए कठीण कठीण लोक बोलतात, हा तू सोपं राहायचं एकदम। थँक्यू दादा। अरे नाही म्हणजे हे समज मला आता कोणीतरी सांगायची गरजच होती,
तुम्ही अगदी मोठ्या भावासारखी मला मदत केली आहे बघा. देव तुम्हाला कायम सुखात ठेव. सुखात ठेवणारच आहे ताई, देवाला असं तसं सोडणार नाही. पण तुम्हाला एक सल्ला देऊ का? म्हणजे बघा, राग म्हणू नका, पण प्रेम व्यक्त करायला ना भाषेची गरज नसते, भावनेची गरज असते. भावना असेल ना तर शब्द नाही बोलले तरी प्रेम कळतं समोरच्याला. आपली सगळी स्वप्न पूर्ण होतात पण ती वेळेत. काय पारुताई, एकदा वेळ निघून गेली ना की ती स्वप्न पूर्ण करायला आपल्या आयुष्यात कोणीतरी शिरूरकर सर, कोणीतरी माळी सर येतात. मग ती संधी मिळते स्वप्न पूर्ण करायची. तुला संधी मिळते तर ती सोडू नकोस. त्यामुळे इंग्रजीला आता घाबरायचं नाही, आणि प्रेम व्यक्त करायला आता थांबायचं नाही. खुश राहा. येतो व्यवस्थित लक्ष ठेव, आता थांबायचं नाही. शी बाई, केवढं ऊन आहे. दरवर्षीपेक्षा जरा जास्तच आहे नाही ऊन. ते बावळा एक बावळटला कधीच सांगितलं लेमन ज्यूस घेऊन ये म्हणून, येतच नाहीये. या उन्हात राहून मी टॅन नको व्हायला. हो हो हो, खरंय खरंय. आणि तू टॅन झालीस ना तर अजिबात चांगली दिसणार नाही. है ना? तू एक काम कर, तू आज जा, आराम कर. हा, जा जा. जो असं कसं? मला सुद्धा मॅच खेळायची आज. धामिनी काकू, तुला कशाला मॅच खेळायची आहे? तर ऑलरेडी मोहन काकाची विकेट काढली आहेस ना. काय हे? प्रीतम, मला ना इथे मॅच मध्ये ग्राउंड वर त्यांची विकेट काढायची. क्या बात आहे. काय गे पारू, तुला कधीपासून सांगते लेमन ज्यूस घेऊन ये. हे काय घेऊन आलीस? लिंबू सरबत कशाला आणलं? ठीक आहे, आता असू दे, आण. लेमन ज्यूस आणायचं होतं ना. काम सुकर. परफेक्ट, थँक्यू. हा, बरं वाटलं. हे घे. हा, आणि तू आज जाऊ नका, तू पण खेळायचं आता आमच्यासोबत. नाही नको प्रीतम सर, मी कशा पाहिजे, तुम्हीच खेळा ना, मी स्वयंपाकाचं बघते. अगं पारू, अगं असं काय करतेस? आजच्या दिवशी घरातले सगळे एकत्र येऊन हा खेळ खेळणार आहेत. लग्नानंतर माझी पण पहिलीच वेळ आहे असं क्रिकेट मॅच वगैरे खेळण्याची. चल ना, खूप मजा येईल. पारू प्लीज. पारू प्लीज, माझ्यासाठी. बरं, ठीक आहे. कशाला? हो दे काय. थांबतेस ना? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज